नमस्कार मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट देण्यात येणार आहे. ती म्हणजे एस-एस-सी स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत आता स्टेनोग्राफर भरती जाहीर झालेली असून या भरतीच्या माध्यमातून 731 जागा भरण्यात येणार आहेत. तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो बघा, ही जी भरती आली ती फक्त 12वी पासवर आलेली आहे. या भरतीच्या माध्यमातून आपण केंद्र शासनाच्या स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करू शकता. यामध्ये बघा ग्रेड सी आणि ग्रेड डी मध्ये ही भरती आलेली असून अर्ज फी फक्त ₹100 असून एस-सी-एस-टी महिलांसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी तर नाही. तर चला संपूर्ण व्हिडिओमध्ये काय माहिती देण्यात आली ती आपण पाहूया. नोटिफिकेशनसुद्धा सविस्तर माहिती त्याचबरोबर ॲप्लिकेशन कसं करायचं याचीसुद्धा आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो बघा, आता यामध्ये काय सांगण्यात आलं आहे तर एस-एस-सी जसं मी तुम्हाला म्हटलं स्टाफ सिलेक्शन कमिशन ही भारत सरकारची एक संस्था असून ही कर्मचारी हे घेत असते, कर्मचारी सिलेक्शन करते यासाठी ही संस्था आहे. यामध्ये बघा आता पदाचं नाव जे आहे स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी इथं भरती करण्यात आली आहे. जाहिरातसाठी आपण इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या लिंकवर जाऊन माहिती घेऊ शकता किंवा वेबसाईट ssc.gov.in ला सुद्धा आपण व्हिजिट करू शकता. आता महत्त्वाच्या तारखा काय आहेत बघा. अर्ज सुरू झालेला आहे 24 एप्रिल 2026 ला अर्ज सुरू झाले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख जी बघील ती 15 मे 2026 ठेवण्यात आली आहे. फी भरण्याची अंतिम तारीख आपण 16 मेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने फी भरू शकता. परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात होऊ शकते, म्हणजे आपल्याकडे परीक्षेसाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी तर सध्या राहिलेला आहे. आता त्यानंतर बघा आपल्याला पुढची जी माहिती आहे ती आपण पाहूया. एकूण जसं म्हटलं मी तुम्हाला टोटल जागा ह्या 731 जागा इथं भरण्यात येणार आहेत. 731 जागा इथं भरण्यात येणार आहेत. तर यामध्ये जर बघितलं आपण तर ग्रुप बी आणि ग्रुप सी अशी 2 विभागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये बघा जर आपण स्टेनोग्राफर सीसाठी काय आहे पात्रता, आपल्याला स्टेनोग्राफी स्किल असणं आवश्यक आहे, जे की 100 वर्ड प्रति मिनिट इथं स्टेनोग्राफीचं स्पीड असणं आपल्याकडे आवश्यक आहे. वय जर बघितलं आपण तर 18 ते 30 वर्ष स्टेनोग्राफर सीसाठी 18 ते 30 वर्ष वय आपण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर स्टेनोग्राफर ग्रुप डी या पदासाठी जर बघितलं आपण तर स्टेनोग्राफीचं स्पीड जे आहे ते 80 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. वय जर बघितलं तर 18 ते 27 वर्ष असणं आवश्यक आहे. टोटल ह्या दोन्हीसाठी आपण जर बघितलं तर 731 इथं जागा भरण्यात येणार आहेत, याची आपण नोंद घ्यायचं आहे. आता यानंतर बघा लागणारी शैक्षणिक पात्रतासुद्धा आपण इथं पाहणार आहोत. जसं की 12वी HSC पात्र असणं पण आवश्यक आहे किंवा त्या परीक्षा ॲप्लिकेशन करत असताना आपण 12वी परीक्षा दिलेलं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जर बघितलं स्टेनोग्राफीचं स्किल जसं वर मी तुम्हाला सांगितलं ते असणं आवश्यक आहे, कारण हे स्किल आहे हे टेस्ट केलं जाणार आहे. आता स्किल टेस्टची माहिती बघा कशी आहे. ग्रेड सीसाठी जसं मी म्हटलं 100 शब्द आहेत. ग्रुप डीसाठी 80 शब्द आहे. ट्रान्स्क्रिप्शन कॉम्प्युटरवर घेतलं जाणार इंग्लिश किंवा हिंदी असे पर्याय आपल्याला उपलब्ध केले जाणार आहेत, याची आपण नोंद घ्यायचं आहे. आता वयोमर्यादा बघा 18 ते 30 वर्ष ग्रुपसाठी आणि 18 ते 27 वर्ष ग्रुप डीसाठी तर ठेवण्यात आलं आहे. आरक्षणाच्या नियमानुसार SC-STतले कॅन्डिडेट असणार त्यांना 5 वर्ष, तर OBCंना 3 वर्षाची तर सूट देण्यात आलेली आहे. तर PWD जनरल असेल तर 10 वर्ष किंवा इथं बाकी बघितलं PWDसाठी इथं देण्यात आलेली आहे. इथं सूट देण्यात आली ते आपण सुद्धा पाहून घ्यायचं आहे. आता बघा अर्ज करत असताना आपण ऑनलाईन पद्धतीने करायचं आणि ₹100 इथं फक्त फी ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर SC-ST किंवा महिला उमेदवार असेल तर कोणत्याही प्रकारची इथं अर्जाची फी आपल्याला भरायची नाही. फ्रीमध्ये फक्त आपल्याला अकाउंट क्रिएट करून ॲप्लिकेशन करायचं आहे. आता यामध्ये महत्त्वाच्या तारखा काय आहेत पाहूया आपण. 24 एप्रिलला इथं अर्ज करण्याची प्रक्रिया चालू होणार आहे. त्याचबरोबर 15 मे 2026 पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 16 मे 2026 ला आपण ऑनलाईन पद्धतीने फी भरण्याची अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. 20 ते 21 मेच्या दरम्यान आपण ॲप्लिकेशनमध्ये काही खोडखोड झाली असेल किंवा करेक्शन करू शकणार आहात. परीक्षा जी आहे ती जुलै ऑगस्टमध्ये असणार आहे. CBT परीक्षा असणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे आणि स्किल टेस्ट जी असते ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट नंतर आपली स्किल टेस्टसुद्धा घेतली जाणार आहे. आता निवड प्रक्रिया कशी दिली आहे आपण पाहूया. सर्वात प्रथम इथं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. 2 नंबर आपल्याला स्किल टेस्ट ठेवण्यात आलेली आहे. त्यासाठी लागणारे विषय जर बघितला आपण जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज इथं देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर बाकीचे इथं संपूर्ण माहिती जसं की 100 शब्द प्रति मिनिट, 80 शब्द प्रति मिनिट इथं जी स्किल टेस्ट आहे ती सुद्धा आपल्याला घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर परीक्षेचा पॅटर्न जर आपण बघितला तर तो खालीलप्रमाणे देण्यात आला आहे. जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज यासाठीच इथं प्रश्न असणार आहेत. प्रश्न बघा 100, गुण पण 100, प्रश्न 100, गुण 100 असे परीक्षेचं
स्वरूप असणार आहे. 2 तासाची तर परीक्षा ठेवण्यात आलेली आहे. अर्ज कसा करायचा आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे एस-एस-सीच्या वेबसाईटला जायचं आहे. त्यानंतर वन टाईम आपल्याला रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायचं आहे. त्यानंतर नोटिफिकेशन निवडायचं आहे आपल्याला कोणत्या पदासाठी आपण अर्ज करणार आहात आणि त्यानुसार व्यवस्थित आपण काळजीपूर्वक हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आपण डॉक्युमेंट डाउनलोड करून आपल्या फ्युचर रेफरन्ससाठी ठेवायचं आहे. फी भरून जे आहे ते आपण ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने अगदी ₹100 आणि 12वी पास झाला असेल तर अगदी ₹100 भरून ही संपूर्ण प्रक्रिया आपण पूर्ण करायची आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काही माहिती असल्यास जरूर मला कमेंट करून कळवा. नक्कीच आपल्याला संपूर्ण मदत केली जाईल किंवा फॉर्म भरत असताना आपल्याला काही अडचणी असेल तर जरूर आम्हाला कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन नवीन माहिती करता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.